वेदा, अगं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. एकटं कुठेच जायचं नाही, सगळ्यांसोबत राहायचं. आणि अरबट चरबट खायचं नाही. गुड. बस मधून उतरताना, रस्ता क्रॉस करत असताना लक्ष द्यायचं. टीचरचं सगळं ऐकायचं, कळलं? हो. मज्जा कर हा. आणि हो, महत्वाचं, सतत कॉफी पिऊ नकोस हा. दिवसातून एकदा ठीक आहे. अगं आई, मी कुठे कॉफी पिते? दादा, तुला कळलं ना, वहिनी तुला सांगतेय की कमी कॉफी पी. बघतोय ना वहिनीचं किती प्रेम आहे ते. याला म्हणतात बायकोने काळजी करणं. ही माया आगाऊपणा करायला गेली नसेल ना? वेदा, बॅग. बाय त्या. बाय, हॅव फन. बाय आई. बाय. चल बाबा. चल. मीरा, अगं अथर्व निघालेत. नीट बाय तरी म्हण त्यांना. तू इतकी खडूस कधीपासून झालीस? त्यांना म्हण लवकर या म्हणून. ते मी वेदाला शाळेत सोडून तिकडनंच पुढे जाईन. सावकाश चालव गाडी. मीरा, अथर्व तुझ्यासाठी थांबलेत अगं. त्यांना अजूनही वाटते की तू बोलावं. बोल ना त्यांच्याशी. मीरा, बोल ना, काहीतरी बोल. लवकर या म्हण. येईन मी लवकर. आणि कॉफी सुद्धा एकच कप घेईन. हो दादा, लवकर ये. आम्ही वाट बघतोय. अगं हे काय आहे? शी शी शी. ओ, किती घाण वास येतोय. हो मीरा, मीच केले हे. तुला त्रास देऊन शांतपणे झोपली होती म्हणून म्हटलं हिला हिची जागा दाखवावी. बेडवरून उचललं आणि सरळ गटारात नेऊन फेकलं. वाटलंच होतं मला, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही जमणार आहे. माया, अगं काय केलंस हे? कुठल्या गटारात लोळून आलीस? हा?
अगं बोल की. मीरा, तुझ्या माया त्याची चौकशी नाही करणार? विचार बघू. विचार विचार. मायाताई, अगं काय झालं? पाय घसरून पडलीस का तू? तुला कोणी ढकललं का माया? माया, तू एवढ्या सकाळी सकाळी कशाला गेलेलीस? हो ना, थांबा थांबा जरा सगळ्यांनी. माया, जा गार्डनच्या इथे जे बाथरूम आहेत तिकडे जाऊन आंघोळ करून ये. जा जा. ती अशी गप्प का बसली? काय झालं असेल नेमकं? ते मी बघते. वेदाला उशीर होतो ना, तिच्या शाळेत बस सुद्धा आली असेल तर. हो हो, तुम्ही व्हा पुढे. बाबा चल ना. हो बाळा, चल. बाय. मीरा, मायाला जशास तसं उत्तर मिळाले. आता मला बघायचंय की ती काय उत्तर देणार आहे ते. माया, माया, सांग तू घाणीत कशी पडलीस तू? अहो मला नाही माहित. हो नाही माहित काय? नीट आठव आठव आणि सांग, पटकन सांग. नाही तर ती अंबिका येईल. काय? एक मिनिट. कोण? अंबिकाची बहीण मीरा येईल. मॅडम, मी तुम्हाला सांगते, ती मीरा ब्लॅक मॅजिक करते. अहो खरंच, मी रात्री माझ्या बेडवरच झोपलेले आणि सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा मी त्या गटारात पडलेले. मला आठवूनही किळस येते. यक. मॅडम, मी तुम्हाला सांगते, हे सगळं ती मीरा एकटी करूच शकत नाही. यापुढे ती मीरा काहीच करू शकणार नाहीये माया. आता अथर्व घरात नाहीये आणि हीच संधी आहे त्या मीराला मारायची. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू घाणीत कशी पडलीस याबद्दल जर का तुला कोणी विचारलं तर तुला काहीच माहिती नाहीये. अहो पण मला खरंच माहित नाही. तेच आज संपवूनच टाकू त्या मीराला. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.